वाडा शहरामध्ये जे 17 वॉर्ड आहेत त्या वॉर्डांमध्ये सर्वात कमी मतदारसंख्या असलेला वॉर्ड क्रमांक 11 हा मागच्या वेळेस अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होता. यावेळेसही तो राखीवच आहे. 2017 मध्ये एकूण 297 मतदार होते. येथील मतदार संख्या अवघी 297 होती. 232 मतदारांनी इथे मतदान केलं होतं आणि इथे 72 मतं मिळवणाऱ्या जागृती राहुल कालन या 14 मतांनी विजयी झाल्या होत्या. नेहा सुरेश शिरवंदे या काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या त्यांना अवघी 58 मतं मिळाली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. भाजपाचा उमेदवार इथे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. म्हणजे कविता महेश वाळुंजकर या तिथे भाजपाच्या उमेदवार होत्या आणि त्यांना 52 मतं मिळाली होती. वनिता गुरुनाथ कांबडी या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांना 26 मतं मिळाली होती. अश्विनी अशोक ठाणगे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांना अवघी 20 मतं मिळाली होती. उत्कर्षनगर, विष्णुनगर, महादेवनगर आणि ठाणगेपाडा हा इथे परिसर येतो. इथे 4 मतं ही नोटाला मिळाली होती आणि यावेळेस एकूण मतदार हे 472 आहेत. 17 वॉर्डपैकी सर्वात कमी मतदार हे याच वॉर्डात आहेत. 472 मतदार यावेळेस मतदान करणार आहेत. खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचं निवासस्थान याच वॉर्डामध्ये आहे आणि त्यामुळं सर्वांचंच लक्ष इथे या तिरंगी लढतीकडे लागलेलं आहे. म्हणजे भाजपची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. मतदार सर्वात कमी आहेत. 72 मतं मिळवणाऱ्या उमेदवार या त्यावेळेस विजयी झाल्या होत्या. बहुसंख्य आदिवासी मतदार आहेत. यावेळेस सविता अनंता वनगा या बीजेपीकडनं निवडणूक लढवत आहेत. अनंता वनगा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेच्या आदिवासी विकास आघाडीचे ते प्रमुख होते. मात्र त्यांच्या पत्नीला डावळल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला, भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाने त्यांच्या पत्नीला आता सविता वनगा यांना उमेदवारी दिलेली आहे. अनंत वनगा यांचं सामाजिक कार्य पाहून मतदार त्यांना मतदान करतात का हे सगळं आता पाहावं लागेल. त्यांच्याशी फाईट आहे ती संगीता विश्वास वसावे या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. खरं तर इथे शिवसेनेच्या माजी नगरसेविका जागृती कालन यांचा या जागेवर हक्क होता. त्यांनी तिकीट मागितलं होतं. मात्र पक्षांतर्गत वादामुळे त्यांना डावललं गेलं. म्हणजे खरं तर त्यांच्यावर अन्याय झाला. जागृती कालन आणि अनंत वनगा या 2 कार्यकर्त्यांना डावळून संगीता वसावे यांना इथे तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे इथे शिवसेनेने ही जागा आता प्रतिष्ठेची केलेली आहे. विश्वास वसावे यांची या मतदारसंघामध्ये लोकप्रियता आहे. आता त्यांची लोकप्रियता त्यांच्या पत्नीला आता संगीता वसावे यांना निवडून आणते का हे पाहावं लागेल. शिवसेनेचे 2 इच्छुक उमेदवार डावळल्याने आता सर्वांचंच लक्ष या मतदारसंघाकडे. तिसरा उमेदवार आहेत नेहा सुरेश शिरवंदे. या मागेही याच वॉर्डातून उभ्या होत्या काँग्रेसच्या तिकिटावर. आत्ताही त्या काँग्रेसमधूनच उभ्या आहेत. मागच्या वेळेस अवघ्या 14 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस त्यांना उभाटाची साथ आहे. बहुजन विकास आघाडी त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळं त्या यावेळेस विजयी होतात का हेही आपल्याला पाहावं लागेल. एकूणच तिरंगी लढत आहे. बीजेपी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये ही फाईट होणार आहे. या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागल्याने भाजपची प्रतिष्ठा ही आता पणाला लागलेली आहे. म्हणजे तसं बघितलं तर तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. इथे उभाठा, बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढतायत. भारतीय जनता पार्टी इथे बऱ्यापैकी प्राबल्य राखून आहे. इथे हेमंत सवरा हे स्वतः त्यांचं निवासस्थान असल्याने या मतदारसंघाकडे त्यांचं विशेष लक्ष आहे आणि शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असल्याने त्यांच्याकडेही सर्वांचं लक्ष आहे. म्हणजे एकूणच ही तिरंगी लढत कोणाचा विजय करते हे आपल्याला पाहावं लागेल.